आपण आपल्या मुलांसाठी चांगलं शिक्षण, चांगलं अन्न आणि चांगली कपडे देतो. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं एक दान आहे, ते म्हणजे वेळेवर झोपण्याची सवय. ही सवय त्यांचे आरोग्य मजबूत करते, मन शांत ठेवते आणि भविष्य उज्ज्वल करते. दररोज वेळेवर झोपणे म्हणजे शरीराला ऊर्जा देणे, मनाला विश्रांती देणे आणि स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकणे. तुमचं मूल जर वेळेवर झोपायला शिकलं तर ते वेळेचं महत्त्व शिकतं, शिस्त शिकतं आणि स्वतःची काळजी घेतं. आजपासून तुम्ही सर्वांनी एक वचन द्या. आपण आपल्या मुलांसोबत रोज एक ठराविक वेळी झोपायला मदत करू, कारण ही सवय उद्याच्या यशस्वी आयुष्याचं बीज आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक फार महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, तो म्हणजे मुलांच्या झोपेचं वेळ. मूल वेळेवर झोपत नाही, रात्रभर टीव्ही मोबाईल पाहतात आणि नाहीतर खेळामध्ये गुंतून असतात. यामुळे सकाळी उठणं कठीण होतं, शाळेत लक्ष लागत नाही आणि त्याचा तब्येतीवर परिणाम होतो. तर चला पाहूयात झोपेचं महत्त्व आणि झोपेची सवय कशी लावायची हे. आपल्या छोट्या मुलांनी दिवसाला कमीत कमी 9 ते 12 तास झोपलं पाहिजे. दिवसाला म्हणजे सकाळ संध्याकाळचा मिळून पूर्ण दिवस, या दिवसात त्यांनी 9 ते 12 तास झोपलं पाहिजे. झोपेमुळे मेंदू वाढतो, त्यांची स्मरणशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जर झोप कमी झाली तर चिडचिडपणा होतो, अभ्यासात लक्ष कमी लागतं आणि ही झोप जर व्यवस्थित नाही झाली तर त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मुलं जर वेळेवर झोपली नाहीत तर त्यांचे लक्ष केंद्रित होऊ शकत नाही, भूक कमी लागते, चिडचिडपणा, हट्टीपणा वाढतो, मोबाईल आणि टीव्हीचा अतिरेक वापर वाढतो, सकाळी उठायला कंटाळा करतात. त्यामुळे आईबाबांचा ओरडा देखील त्यांना खावा लागतो. तर हे सर्व टाळायचं असेल तर मुलांची एक झोपेची वेळ आपल्याला ठरवायला पाहिजे. रात्री एका ठराविक वेळेला त्यांनी झोपलंच पाहिजे. झोपण्याच्या अगोदर 30 मिनिटे शांतता असावी. जसे की मुलं एखादी आपण त्यांना गोष्ट सांगत त्यांना झोपवायला पाहिजे, किंवा झोपेच्या अगोदर मेडिटेशन करायला पाहिजे, किंवा एखादं सॉफ्ट म्युझिक, अंगाई अशा पद्धतीचे आपण त्यांना गीत गायले पाहिजेत. गोष्टी सांगण्यामुळं मुलांच्यातलं बॉन्डिंग वाढतं, मुलांचं आणि आपल्यातलं बॉन्डिंग वाढतं. त्यामुळं गोष्टी सांगणे किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आज दिवसभर काय झालं, तुला आज दिवसभरात काय आवडलं, काय आवडलं नाही, त्याच्या कोणत्या चुका झाल्या, त्या कशा सुधारायच्या, ह्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलत राहिले पाहिजे. रात्रीची वेळ असते ही संवादाची वेळ असते, ही फक्त झोपण्याची वेळ नसते. त्यामुळं रात्री झोपायच्या अगोदरचा जो वेळ आहे त्या वेळेत जेवढा संवाद आपल्या मुलांशी साधता येईल तेवढा साधला पाहिजे. आयुषच्या बाबतीतही असंच होतं. मी आयुषला रात्री झोपताना कधी गोष्ट सांगत असते, कधी गाणी म्हणत असते, तर कधी त्याचं दिवसभरात काय काय झालं अशा गोष्टी विचारत असते. तर झोपताना मुलांना आपण आपल्या जवळ घेऊन झोपवलं पाहिजे, म्हणजे आपल्या आई वडिलांचा त्यांना हलकासा स्पर्श झाला पाहिजे गाणी म्हणताना किंवा गोष्टी सांगताना. त्यामुळे मुलांच्या सोबतचं आपलं बॉन्डिंग वाढण्यास आपल्याला मदत होते. तसंच आपला भावनिक संवाद देखील साधला जातो मुलांच्या बरोबर. त्यामुळे मुलांच्या झोपेत पालकांचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. झोपेच्या वेळेस मुलांना सुरक्षित वाटले पाहिजे, यासाठी आपण त्यांच्या सोबतच झोपलं पाहिजे.
आणि जर शांतता असेल तर त्यांचं शरीर झोपेसाठी तयार होतं. त्यासाठी रात्री झोपायच्या अगोदर 30 मिनिटे ही शांतता असलीच पाहिजे. आणि मुलं झोपत असताना आपण देखील मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. मोबाईल साईडला ठेवून आपण त्यांना तोंडाने गोष्टी सांगणे वगैरे अशा सवयी केल्या पाहिजे. आपण जर मोबाईलवरती स्क्रोलिंग करत राहिलो तर मुलं देखील तसंच शिकतात आणि मुलं देखील मोबाईल मागतात. त्यासाठी आपणच मोबाईल लांब ठेवायचा आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत झोपी जायचं. तर वयानुसार मुलांच्या झोप किती झाली पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. 3 ते 5 वर्षाच्या मुलांची झोप ही 10 ते 13 तास झाली पाहिजे. 6 ते 12 वर्षाच्या मुलांची झोप 9 ते 12 तास आणि 13 वर्षाच्या पुढे 8 ते 10 तास अशी मुलांची झोप झाली पाहिजे. मुलांना लवकर झोप यावी यासाठी मी काही तुम्हाला बोनस टिप्स सांगणार आहे. झोपण्याआधी मुलांना गोड पदार्थ देणं टाळायचं आणि रात्रीच्या वेळेस अभ्यासाची गडबड करायची नाही. अभ्यास आपण त्यांचा अगोदरच उरकून घ्यायचा आहे. रात्रीच्या वेळेस घरात शांतता ठेवायची. टीव्ही, मोबाईल यापासून झोपेच्या अर्धा तास अगोदर शांतता ठेवायला पाहिजे. म्हणजेच मुलांना शांतता वाटेल आणि लवकरात लवकर त्यांना झोप येईल. मुलांच्या आरोग्यासाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे. रात्री ठराविक वेळ ठरवा आणि नियमित ते पाळा. तुम्ही पाहाल की तुमच्या मुलामध्ये एक नवीन ऊर्जा आणि आनंद भरलेला दिसेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.